गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. एक्झाम जवळ आलेली आहे आणि जसं राहुल सरांनी म्हटलं होतं शेवटला सांगताना, की अपना टाईम आहे का, तसा प्रत्येकाचा टाईम येणार आहे. सो आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आज जेवढं जास्त जमेल तेवढे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर त्याचा नक्कीच फायदा होईल. जास्त वेळ नको घ्यायला, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कमी वेळेत जास्त गोष्टी करायच्या आहेत, जास्त अभ्यास, जास्त कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. सो डिरेक्टली चालू करूया 100ची सिरीज वन्स अगेन. ओके. तर ट्रायझिनाइट हे खत खतांच्या कोणत्या प्रकारात येते? तर ट्रायझिनाइट हे खत आहे ते नत्रयुक्त याच्या प्रकारात येतं. त्यानंतर युरिया आणि ॲसिटाल्डिहाइड यांच्या संयोगाने बनवलेल्या खतास काय म्हणतात? तर युरिया झेड असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की युरिया आणि ॲसिटाल्डिहाइड यांच्या संयोगाने बनवलेल्या खतास काय म्हणतात? तर यांच्या संयोगाने बनवलेल्या खतास युरिया झेड असं म्हणतात. आणि डायअमोनियम फॉस्फेट युरिया खतातील नत्र व स्फुरद किती असते? तर डायअमोनियम फॉस्फेट ह्याच्यामध्ये युरिया आणि खतातील या खतातलं नत्र व स्फुरद यांचं जे प्रमाण असते ते 1846 असं असतं. ओके. डायअमोनियम फॉस्फेट. तर नायट्रो फॉस्फेट मध्ये नत्र व स्फुरद किती असतं असं विचारलं, तर नायट्रो फॉस्फेटमध्ये 20-20 असं नत्र आणि स्फुरद असतं. तर अनहायड्रस अमोनिया हे कोणत्या स्वरूपातील खत आहे? तर अनहायड्रस अमोनिया हे जे आहे ते द्रवरूप स्वरूपातील खत आहे. पुढीलपैकी कोणते खत स्फटिकही आहे? तर अमोनियम सल्फेट हे खत स्फटिक देखील आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, स्फटिक किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत कोणते? तर अमोनियम सल्फेट हे स्फटिक किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत आहे. त्यानंतर पुढीलपैकी विषारी नत्रयुक्त खत कोणते असा प्रश्न विचारलाय, तर कॅल्शियम सायनामाइड हे विषारी आहे. ओके. आणि सुपरफॉस्फेट साठवलेल्या बारदाण्याच्या गोण्या कशामुळे कुजतात? तर सुपरफॉस्फेट साठवलेल्या बारदाण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या आम्लाची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे त्या कुजतात. ओके. आणि हवेतील आर्द्रतेमुळे पुढीलपैकी कोणत्या स्फुरदयुक्त खताचे घट्ट खडे बनतात? तर आर्द्रतेमुळे सुपर फॉस्फेटचं काय होतं, ते घट्ट खडे बनत असतात. कॅल्शियम सायनाइड हाताळणीस त्रास का होतो? तर ते तेलकट असतं जास्त प्रमाणात, त्यामुळं ते हाताळणीसाठी जे असतं ते थोडासा त्याचा त्रास होत असतो. ओके. तर पुढचा प्रश्न की पुढीलपैकी कोणते नत्रयुक्त खत नळ्यांमधून जमिनीत खोलवर वायू रूपाने सोडले जाते? तर अनहायड्रस अमोनिया हे नळ्यांमधून जमिनीत खोलवर त्याचं वायूत रूपांतर केलं जातं आणि ते सोडले जातात. तर अनहायड्रस अमोनिया असं म्हणतात त्याला. आणि अमोनियम नायट्रेटचे द्रावण कोणत्या भांड्यात साठवावे? तर स्टीलच्या भांड्यात ते साठवलं जातं. ओके. तर कोणता खत साहजिक आहे, अमोनियम नायट्रेट ॲसिड असते आणि ॲसिडची अभिक्रिया इतर च्या बरोबर होऊ शकते धातूंबरोबर, म्हणून ते स्टीलच्या भांड्यात साठवावं लागतं जेणेकरून त्याची अभिक्रिया होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणते खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वसन नलिकेस इजा पोहोचू शकते? तर आपण मगाशीच बघितलं अनहायड्रस अमोनिया. अनहायड्रस अमोनिया आपण वायू रूपात देखील पाठवू शकतो जमिनीमध्ये. सो त्याचा डोळे आणि श्वसन नलिकेस इजा होते. तर पालायुक्त खतांमध्ये कोणते खत साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते? तर पोटॅशियम सल्फेट जे आहे ते उत्तम प्रकारे साठवता येते. लॅमिनेटेड प्लाय असलेल्या अनेक पदरी पेपर पिशव्यांमध्ये कोणत्या खतांची साठवण करावी? तर नायट्रोफॉस्फेट या खतांची साठवण करावी. खत विषयक नवीन कायदा जेव्हा अंमलात आला, जो की 25 सप्टेंबर 1985 ला. ओके. आणि कायद्यानुसार रासायनिक प्रक्रियांमधून दोन किंवा अधिक अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या खतांना काय म्हणतात? काय विचारले बघा, कायद्यानुसार रासायनिक प्रक्रियांमधून रासायनिक प्रक्रियांमधून दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक अन्नद्रव्ये जे असतात, तर ती जे खत पुरवतात तर त्या खतांना संयुक्त खत म्हणतात. लक्षात ठेवा, संयुक्त खत दोन किंवा अधिक अन्नद्रव्ये आणि रासायनिक क्रियेचा अंतर्भाव न करता एकत्र केलेल्या व दोन किंवा अधिक अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या खतांना मिश्र खते म्हणतात. तर सिंपल डिफरन्स आहे दोघांमध्ये. संयुक्त खत आणि मिश्र खतात ज्याची रासायनिक प्रक्रियेमधनं वेगवेगळे न्यूट्रिएंट एकत्र केले जातात तर त्याला संयुक्त खतं म्हणतात. आणि रासायनिक क्रिया ज्या ठिकाणी होत नाही, एकदम फिजिकली मिक्स जसं होतं, फॉर एक्झाम्पल माती आणि दगड हे कसं फिजिकली मिक्स होतं. सो पण साखर आणि पाणी हे केमिकली मिक्स होतं, म्हणजे रासायनिक क्रिया होते, म्हणून साखराच्या आणि पाण्याच्या द्रावणाला आपण संयुक्त द्रावण म्हणतो. आणि माती किंवा खडक ह्यांचं जर जे द्रावण असते तर त्याला मिश्र द्रावण. त्याचप्रमाणे खतांमध्ये देखील संयुक्त खते
जी रासायनिक अभिक्रियेने एकत्र केली जातात आणि जी रासायनिक अभिक्रियेने जी एकत्र केली जात नाहीत त्यांना मिश्र खते असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खत निर्मिती नोंदणी क्रमांक, खताचे नाव व प्रकार यांचा उल्लेख कोठे करावा? तर बॅगेच्या लेबलवर त्याचा उल्लेख केला जातो. आणि अप्रमाणित खतांची विल्हेवाट लावताना कोणत्या नमुन्यात अर्ज भरून पाठवावा? तर जे अप्रमाणित खते आहेत तर त्यांची जर विल्हेवाट लावायची असेल तर जे या नमुन्यात अर्ज भरून पाठवावा. आणि मिश्र खत निर्मितीसाठी कोणता नमुना? अर्ज 2 प्रतींमध्ये भरून पाठवावा. तर कोणता नमुना? डी हा 2 प्रतींमध्ये भरून पाठवावा लागतो. आणि मिश्र खत उत्पादकाच्या दाखल्याचा वैध कालावधी असतोय, तो असतोय 3 वर्ष. आणि नोंदणी अधिकाऱ्याने परिपूर्ण अर्ज असलेल्या अर्जदाराला किती दिवसांच्या आत नमुना ब मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे? तर 30 दिवसांच्या आत नमुना ब मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. तपासणी अधिकाऱ्याने विक्री थांबविण्याच्या सूचनेनंतर किती दिवसांच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे? तर 21 दिवसाच्या आत. विक्री थांबवायला सांगितल्यानंतर 21 दिवसाच्या आत कारवाई करणं बंधनकारक असतं. केंद्रीय सल्लागार समिती पुढीलपैकी कोणत्या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देत नाही? तर खत विक्रेता नोंदणीबाबत केंद्रीय सल्लागार समिती जी आहे ती केंद्र सरकारला सल्ला देत नाही. अर्जदाराला नोंदणी कालावधी संपल्यानंतर पुनर्नोंदणी व नूतनीकरण दाखला किती दिवसात न मिळाल्यास अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते? तर 30 दिवसांच्या आत. आणि कायद्यानुसार एक किंवा अनेक मूलद्रव्ये पुरवणाऱ्या मूळ पदार्थाला काय म्हणतात? तर खत असं म्हणतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण खतांच्या बाबतीत बराचसा स्टडी झालेला आहे. तर पुढचा जो टॉपिक आहे तर वनस्पती वाढीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती. तर आपण सगळ्या ए टू झेड, तुम्ही अजिबात विचार करू नका किंवा टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. मी सगळ्या टॉपिकला हात घालणार आहे. प्रत्येक विषयाचं या ठिकाणी आपण व्हिडिओ घेणार आहोत. तुमचं आय थिंक 22 पासून एक्झाम चालू होते, 22, 23 आणि 24. सो 22 तारखेच्या आतपर्यंत मला जेवढे होईल, जेवढं जमेल तेवढं मी मॅक्सिमम दिवसात 3-4 अपलोड करावे लागले तरी चालतील, व्हिडिओ करून सगळी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. अभ्यास झालेलाच आहे आत्ता ॲड निघाल्यापासून सर्वांचा. सो अभ्यासाच्या अनुषंगानं फक्त डोकं शांत ठेवा, एक्झामला शांतपणाने सामोरं जा, रिझल्ट तुमचाच आहे. ओके. पुढचा प्रश्न लगेच सुरुवात करूया. तर वनस्पती वाढीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती ह्या टॉपिकवरती आपण पुढचे क्वेश्चन घेणार आहोत. मानवाची ही मूलभूत प्रमुख गरज नाही, तर मोबाईल गरज आहे का किंवा दूरध्वनी? तर ही मूलभूत गरज नाही. ओके. तर वनस्पती दिवसा स्वच्छ वास कोणता वायू सोडते? वनस्पती दिवसा स्वच्छ वासामधून, रेस्पिरेशन मधून कोणता वायू सोडतात? तर प्राणवायू, ऑक्सिजन हे सगळ्यांना माहित आहे. वनस्पतींचे अन्न तयार करण्यात सहभाग असणारा अवयव कोणता असतोय अन्न तयार? हिरवे पान. कारण हिरव्या पानात काय असते? क्लोरोफिल असते. आणि जे क्लोरोफिल असते ते प्रकाश संश्लेषण करतं. कशाच्या सहाय्यानं? सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं. सो अन्न तयार, एक लक्षात घ्यायची गोष्ट की फक्त पानात नाही तर खोडांमध्ये देखील अन्न प्रक्रिया केली जाते. काही झाडं अशी आहेत जे की त्यांची मुळं हिरवट प्रकारचे असतात, ते देखील प्रकाश संश्लेषण करतात, जे की उन्हाला म्हणजे उन्हात जे दिसतात. फॉर एक्झाम्पल, काही वनस्पती अशा आहेत ज्या हँगिंग गार्डनमध्ये किंवा हँगिंग पॉटरीमध्ये आपण लावतो, ज्या हॉर्टिकल्चरमधले आहेत, फ्लोरिकल्चरमधले आहेत. तर त्यांचं जे रूट असतात ते मॉइश्चर ॲक्वायर करतात आणि ते जगत असतात. तर काही मुळं अशी आहेत अशा वनस्पतींची की ती प्रकाश संश्लेषण देखील थोड्याफार प्रमाणात करतात. सो खोड ही फार प्रमाणात प्रकाश संश्लेषण करतात, परंतु सर्वात जास्त जे प्रकाश संश्लेषण करतात ती वनस्पतीची पानं प्रकाश संश्लेषण करत असतात. ठीक आहे. आणि ती हिरवी जी पानं असतात तीच प्रकाश संश्लेषण करतात. ओके. नेक्स्ट, जमिनीची धूप वनस्पतीच्या कोणत्या अवयवांमुळे थांबते? तर सांगा. मूळ. राईट. कोणत्या वनस्पतीमध्ये पर्वसंधी व कांडी स्पष्ट दिसतात? ओके. तर ज्वारी. त्याला नोड आणि इंटरनोड असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. तर नोड आणि इंटरनोड ज्वारीच्या पिकामध्ये स्पष्ट दिसते. तर वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यास कोणत्या गोष्टीची जास्तीत जास्त गरज आहे? तर सूर्यप्रकाशाची. अर्थातच. खालीलपैकी सजीवांचे लक्षण कोणते सांगा? तर चेतना क्षमता किंवा नर्वस सिस्टीम जी असते ती सजीवांचं लक्षण असतं प्रत्येक सजीवामध्ये. या वनस्पतीत आगंतुक मुळे असतात. तर ऊस या वनस्पतीमध्ये आगंतुक मुळे असतात. बीजामध्ये या भागाचा समावेश नसतो, तर बीजावरणचा समावेश नसतोय. गाजर, मुळा, बीट ही पूरक मुळे पुढीलपैकी कोणते कार्य करतात? तर अन्न संचयनाचं कार्य करतात. जमिनीतील पाणी शोषणाचे कार्य कोणती मुळे करतात? तर केशमूळ
जमिनीतील पाणी शोषणाचं कार्य करतात. खालीलपैकी कोणते खोड रूपांतरित खोड नाही? तर केळीचं खोड हे रूपांतरित खोड नाही. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या दृष्टीने प्रजननासाठी कोणत्या भागाचे महत्त्व आहे? तर कोणत्या भागाचं? फूल हे अतिशय महत्त्वाचं. कोणता अवयव वनस्पतीचा कायिक अवयव नाही? कायिक अवयव नाही, तो आहे बी, कारण हा सेक्शुअल अवयव आहे. तर कोणत्या पिकात परागीकरण होते? तर मका या पिकात परागीकरण होते. कोणते पीक विभक्त लिंगी आहे? तर पपई हे विभक्त लिंगी आहे. तर पुढीलपैकी कोणते फळ संघफळ नाही? तर आंबा हे फळ संघफळ नाही. आणि कोणते पीक एकत्र लिंगी आहे? तर सूर्यफूल. एकत्र लिंगी विभिन्न लिंगी म्हणजे एकाच फुलावरती दोन प्रकारचे पुमंग आणि जायंग किंवा अँड्रोशियम आणि गायनोशियम असतात, त्याला एकत्र लिंगी असं म्हणतो. आणि जर वेगवेगळी झाडं असतात, पपईमध्ये तसं असतं की एक नर झाड असतं, एक मादी झाड असते. ओके, तर नर झाडावरती फक्त नर फुले लागतात आणि मादी झाडावरती फक्त मादी फुले लागतात. सो पुढचा प्रश्न आहे, कांदा या वनस्पतीचा फुलोरा कोणत्या प्रकारचा आहे? तर चामरकल्प हे थोडंसं वेगळं नाव आहे बघा. कांदा या वनस्पतीचा फुलोरा कसल्या प्रकारचा आहे? चामरकल्प. आणि पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडल कोणते? तर पुष्पासनावरील सर्वात बाहेरचं मंडल निदल पुंज. आणि पुष्पावनावरील सर्वात आतील मंडल जे असते स्त्री केसर मंडल. आणि केळी या वनस्पतीचा पुष्पबंध कोणता आहे? तर कनिश किंवा कनिस आहे. ओके, कोणत्या वनस्पतीत मुग्ध पुष्पे दिसतात? तर तेरडा या वनस्पतीमध्ये मुग्ध पुष्पे दिसत असतात. कोणते फळ खरे फळ आहे? मग बाकीचे काय खोटे असतात, पण दिले म्हणून वाचायचं. की कोणते फळ खरे आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की सफरचंद आहे, तर आहे बाबा, सफरचंद फळ खरे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या 2n मातृपेशीतील गुणसूत्र एवढी कोणत्या विभाजनात राहते? तर सूत्री विभाजनात राहत असते. पेशीमधील केंद्रकाच्या भोवती असणाऱ्या द्रवास काय म्हणतात? तर त्याला केंद्र रस असं म्हणतात. गुणसूत्र जालिका कुठे असते? तर केंद्र रसामध्ये गुणसूत्र जालिका असते. आणि गुणसूत्रांची संख्या वाकाराने मोजमाप कोणत्या अवस्थेत किंवा कोणत्या अवस्थेत करता येते? तर पूर्व अवस्थामध्ये करता येते. पेशीद्रव्य विभाजन कोणत्या अवस्थेत होते? तर अंत अवस्था, टिलोफेज, शेवटची जी अवस्था असते त्याच्यामध्ये पेशीद्रव्य विभाजन होतं. आणि मायटोकॉन्ड्रिया पेशीच्या कोणत्या भागात असतात? तर पेशीद्रव्यात असतात. आणि मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल, म्हणजे पेशींचे पॉवर हाऊस असं त्याला म्हटलं जातं. चला पुढं, अनुवंशिकता कोणत्या भागावर अवलंबून असते? तर गुणसूत्रे यांच्यावर काय असते? अनुवंशिकता अवलंबून असते. तर प्ररंध्रे वनस्पतीच्या कोणत्या भागावर विशेष करून आढळतात? तर प्ररंध्रे आहेत ती पानावरती आढळतात. तर परिकाष्ठ उती समूहात कोणते पेशी समूह आढळतात? तर याच्यामध्ये सूरद पेशी आढळतात. पेशीचा व्यास सर्वसाधारणपणे मायक्रॉन या परिमाणात मोजला जातो. आणि द्वारपेशी वनस्पतींच्या कोणत्या भागात आढळतात? तर प्ररंध्रे या भागात आढळतात. मक्याच्या खोडात पुढीलपैकी कोणता भाग आढळत नाही? तर वलकुट हा जो भाग आहे तो आढळत नाही. तर द्विदल वनस्पतीत अधिकाष्ठवाहिका कोणत्या आकाराच्या असतात? तर द्विदल वनस्पतीत अधिकाष्ठवाहिका त्यांचा आकार असतोय वलय आकार. तर प्ररंध्राचे प्रमुख कार्य असतंय की प्राणवायू, प्ररंध्रे कुठे असतात? पानामध्ये असतात, त्याला स्टोमॅटा म्हणतो आपण. तर त्याचं काय असते? प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण. एकदल वनस्पतीच्या समवायुतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठचे किती पूल असतात? तर 8 ते 20 पूल असतात. द्विदल वनस्पतींच्या समवायुतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठाचे किती पूल असतात? तर 2 ते 6 असतात द्विदलमध्ये. एकदलमध्ये 8 ते 20 असतात. एकदलमध्ये जास्त असतात लक्षात ठेवा, द्विदलमध्ये कमी असतात. द्विदल वनस्पतींच्या पेशीच्या बाह्य बाजूस कोणता थर असतो? तर बाह्य बाजूस कोणता असतोय? क्युटिकल. आणि मूळ रोम हे वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळतात? तर शब्दातच आहे, ते मुळात आढळतात. कोणत्या पेशी समूहामुळे द्वितीयक प्रकाष्ठ व द्वितीयक परिकाष्ठ निर्माण होतात? तर एधा किंवा कॅम्बियम लेयर जो असतोय त्याच्यामुळे द्वितीकाष्ठ प्रकाष्ठ व द्वितीयक परिकाष्ठ, तर कॅम्बियम लेयरलाच एधा असं म्हणतात. वनस्पतीमध्ये एक पेशीय रोम कोणत्या भागावर आढळतात? तर मूळ या भागावर एक पेशीय रोम आढळतात. कोणत्या वनस्पतीची पाने समद्विपार्श्व किंवा आयसो बायलॅटरल असतात? तर मकाची पाने असतात.
कोणत्या वनस्पतीची पाने पृष्ठाधारी किंवा डॉर्सी व्हेंट्रल असतात, तर सूर्यफुलाची पाने जी असतात ती पृष्ठाधारी किंवा डॉर्सी व्हेंट्रल असतात. सुकवून कागद चिकटवून ठेवलेल्या वनस्पती नमुन्यांच्या समूहाला काय म्हणतात, तर हर्बेरियम असं म्हणतात. आणि जनुक रचनेत अचानक झालेल्या अनुवांशिक फरकाला, अचानक जो फरक पडतो त्याला उत्परिवर्तन म्हणतात. जनुक रचनेत अचानक झालेला अनुवांशिक फरक तर काय म्हणतात, उत्परिवर्तन. द्विपदनाम पद्धती कोणी प्रस्थापित केली, तर कार्ल लिनियस. लिनियस दिले, लिनियम दिले तिथं, तर लिनियस आहे ते. तर द्विपदनाम पद्धती, स्पेसिस आणि जीनस आपण जसं म्हणतो मॅन्जिफेरा इंडिका, तर जीनस आणि स्पेसिस, जीनस मॅन्जिफेरा इंडिका स्पेसिस आहे. तर हे जे नाव ज्या व्यक्तीने शोधलं त्याचं नाव आहे कार्ल लिनियस. ओके, पुढचा प्रश्न. द्विपदनाम पद्धतीत पुढीलपैकी कोणत्या नावांचा समावेश होतो, तर स्पेसिस आणि जीनस आत्ताच मी सांगितलं. तर द्विपदनाम कोणत्या भाषेत लिहिली जाते, तर लॅटिन भाषेत लिहिली जाते. तर लॅटिन भाषेत लिहिताना प्रत्येक शब्दाखाली स्पेसिस खाली जीनस खाली अंडरलाईन करणं गरजेचं असतं. आणि जी स्पेसिस असते किंवा पहिला जो शब्द असतोय त्या स्पेसिसचा पहिला शब्द कॅपिटल असतोय आणि जीनसचा सगळे स्मॉल लिपीत असतात, पहिला देखील स्मॉल लिपीत असतो. सो ते देखील नियम माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. लॅटिन भाषेत असते. मका पिकातील फुलावरून ते कोणत्या प्रकारात मोडते, तर एकत्रलिंगी. मग अशी सांगितल्याप्रमाणे मका काय आहे, एकत्रलिंगी आहे. आणि फुलांचे बाग हे परिवर्तित पाणी आहेत असे कोणत्या वर्गीकरण पद्धतीत मांडले, तर एंटर व एंजर. ओके, एंजर आणि प्रांटेल याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सपुष्प वनस्पतींची अंदाजे कुल संख्या किती कुलं आहेत सपुष्प वनस्पतींची, तर ती आहेत तब्बल 3.5 लाख. अन्नधान्य पिके कोणत्या कुलात किंवा कोणत्या कुलात सर्वाधिक आहेत, तर अन्नधान्य पिके ग्रामिणीमध्ये, जी ग्रामीणी ज्याची फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये आहेत. तर ट्रिटिकेल हे कशाच्या संकराने बनलेले पीक आहे, तर ट्रिटिकेल हे गहू आणि राय यांच्या संकराने एक वेगळंच पीक बनवलंय, त्याचं नाव आहे ट्रिटिकेल. भुईमुग पिकाचे मूळ स्थान, तर भुईमुग कुठून आलंय, ज्याच्यावरती टिक्का डिसीज पडतो. परवाच्याच राज्यसभेच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे की भुईमुगावरती कोणता रोग पडतो, तर त्याचा टिक्का डिसीज. आपल्या ॲग्रिकॉस सगळ्यांना जवळजवळ माहित असते, पण त्याचं मूळ स्थान विचारलंय भुईमुगाचं, तर ते पेरू हा देश आहे जो दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे आणि ब्राझील देखील तिथंच आहे. तर पेरू आणि ब्राझील हे त्याचे मूळ स्थान आहे. पायसम सटायवम एल हे कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे, तर पायसम सटायवम किंवा आपण पिझम सटायवम असं म्हणतो त्याला, वाटाणा आहे. आणि कोणत्या आपल्या डोळ्यांना एकसंध वाटणारे वनस्पती टिंबटिंब पेशींच्या बनलेल्या असतात, तर कोट्यावधी पेशींच्या ह्या बनलेल्या असतात. तर ते एकत्र वाटतात, पण ते एवढ्या कॉम्पॅक्ट असतात की आपल्याला त्या एकसंध वाटतात, म्हणून ते कोट्यावधी पेशींच्या बनलेल्या असतात. पदार्थांच्या घनद्रव्य व वायू अशा 3 अवस्थांची किती प्रकारचे द्रावणे तयार होऊ शकतात, तर 9 प्रकारचे असे द्रावणे होऊ शकतात. आणि कोणता वायू पाण्यात जास्त विद्राव्य आहे, तर कार्बन डायऑक्साईड. जो 288 वा प्रश्न आहे की घनद्रव्य वायू ह्या 3 अवस्था आहेत, तर द्रवात द्रव, द्रवात वायू किंवा द्रवात घन, असं जे त्याचं मिक्सचर होतं ते जास्तीत जास्त 9 प्रकारे होऊ शकते, असं त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 290वा प्रश्न घेऊ. पुढीलपैकी टिंबटिंब हा अल्कली पदार्थ आहे, तर KOH यांनी ऑप्शन दिले असतील त्यातला अल्कली. एक सिंपल ट्रिक सांगतो मित्रांनो, ऍसिडिक किंवा आम्लारी धर्मी किंवा अल्कली पदार्थ ओळखण्याचं, की ज्याच्यामध्ये फक्त एच असतं, शक्यतो एच असतं, तर ते ऍसिडिक असतात. आणि OH वगैरे असतं तर ते अल्कली धर्मी असतात. अजून बरेचसे नियम आहेत, परंतु हा एक लक्षात ठेवा, जर OH कुठं आलं तर तुम्ही अल्कलीमध्ये लिहू शकता. तर 7 सामू असलेला पदार्थ म्हणजे ज्याचा pH 7 आहे त्याला आपण उदासीन म्हणतो, 7च्या आत ऍसिडिक म्हणतो, ते माहितीच आहे. कलिल कण आकाराने किती मिली मायक्रॉन असतात, तर 1 ते 200 मिली मायक्रॉन एवढे असतात. ओके, तर कलिल वृत्त टिंबटिंब गुणधर्माचे असतात, तर उदासीन गुणधर्माचे असतात. वनस्पती पेशीतील अजैविक घटक कोणता आहे, तर उत्सर्गी हा जो घटक आहे तो अजैविक घटक आहे. वनस्पती पेशीच्या आवरणास काय म्हणतात, तर पेशीभित्तिका म्हणतात, जी की प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका आढळत नाही, ती फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळते. वनस्पती पेशीतील प्राकणूचा आकार कसा असतोय, तर हे प्राकणू जे काय आहेत त्यांचा आकार लंबगोलाकार असतो. ओके, आणि प्रत्येक कायिक पेशीतील गुणसूत्रांची संख्या किती असते विचारले, तर 2n एवढी संख्या असते. आणि पुढीलपैकी काय पाण्यात विरघळत नाही, तर मेद जे आहे ते पाण्यात विरघळत नाही.
पाण्याच्या शोषणात झाडाचा कोणता भाग प्रामुख्याने भाग घेतो? तर पाण्याच्या शोषणात झाडाचा मूळ हा जो आहे भाग घेत असतोय. पदार्थांचे विसरण नेहमी कोणत्या प्रकारे होते? तर पदार्थांचे विसरण नेहमी जास्त तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे होते. तर अशा प्रकारे आपली 100ची सिरीज कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. तर काही परत क्वेरीज असतील लेक्चरमधल्या तर विचारू शकता. तर मॅक्सिमम आपण टाकण्याचा प्रयत्नच करूया. ऑल द बेस्ट आणि कमेंट करत चला जास्तीत जास्त. जर काही डाऊट्स असतील ह्याच्यामध्ये तर विचारत चला. ओके. सो थँक यू व्हेरी मच.